मंडळी, एका जंगलात शिकारीला आलेत राजा आणि राणी. आता त्यांना शिकार मिळेल की नाही हे माहिती नाही, पण ते मात्र आपली हसून हसून शिकार करतील हे नक्की. तुमच्या समोर येत आहेत विनोदाचे बादशाह आणि बेगम, समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. मी महाराज समीर चौगुलिया. वाह. जंगल एक वेल आणि एक दगड ह्याच्यावर जंगल उभं केलंय आम्ही. पण या जंगलात आता मी शिकारीस आलेलो आहोत. शिकारीस. आहा, किती हरण बागडतात इथे, किती हरण बागडतात. डोळे मिटून एक गोळी जरी सोडली एक तरी शिकार मिळेल. किती सुंदर हरिण आहे. प्राजक्ताच्या सड्यावर बसलेलं हे हरिण. कपडे अगदी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात आहे. तसे आम्ही सुद्धा राजा ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातलेच आहोत. राजावरून आठवलं, मला राजाचा रोल दिलाय रे. मला राजाचा रोल दिलाय सिद्धू. आणि कारण काय, आधीचा राजा घोड्यावरून पडला आणि हात मोडला. अरे एका माणसाने किती लोड घ्यायचा. आणि हे सांगणार कुणाला. सगळेच लोडाखाली पिचले. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार. राजा आहे मी, राजा आहे मी, राजा. माकड चेष्टा नाहीत, राजा आहे. वा वा वा. किती सुंदर हरिण दिसतंय. बोल्ड अँड ब्युटिफुल. अरे अच्छा, हे काय, झाडावरचं पान खाताना सुद्धा सॅनिटायझर मारलं. आणि हे बाजूला काळवीड बघा. गेल्या 1 महिना ह्याच्यावर मी बंदूक उगारलेली आहे, पण नेमच धरू शकत नाही. टणा टणा उड्या मारताय सारखं. आणि या काळविडाची खासियत आहे बरं का, आमचे डायलॉग आधीच तो बोलतो. असा नेम धरला की आता बघा गोळी सोडेल, गोळी सोडेल. सगळा पंच आधीच माती करतो. असो. अरे बापरे. हा कुठला प्राणी आहे. ही दुर्मिळ प्रजाती दिसते. अरे हा माझ्याकडेच येतोय. हा प्राणी माझ्याकडेच येतोय. हे कुठलं हरिण आहे. हे हरिण आहे. हे कुठलं हरिण आहे. अरे अरे हरुण. राणी सरकार. ओ राणी सरकार, अहो काय चाललंय तुमचं हे. राणी सरकार काय चाललंय. हरिण. मी हरणासारखं मोहक नृत्य करून त्या हरणाला आकृष्ट करत होते महाराज. हो, पण हरणी नृत्य करताना धरणी दुभंगली, त्याचं काय राणी सरकार. हे का असं करताय तुम्ही महाराज. मी उत्साहित झाले होते, प्रफुल्लित झाले होते. शिकार करायची ना महाराज. राणी सरकार शांत व्हा. राणी सरकार जास्त उत्साह दाखवू नका. आपण जंगलात आहोत, शिकार करण्यासाठी जंगलात आहोत. तुम्ही असंच करता, जास्त उत्साह दाखवता आणि तुमचा आवाज ऐकून प्राणी भयभीत होतात. मागच्या वेळेला एक ससा दिसला होता. ससा तिथेच तो मेला. राणी सरकार तुम्ही असं करू नका. वाघ घाबरतात, सिंह घाबरतात. लाजाळूचं झाड असतं ना, ते सुद्धा आपली पानाशी मिटून घेतं घाबरून. माहितीये का तुम्हाला. आज काय करायचं ते महाराज. महाराज मला सांगा, मी कशी दिसते. महाराज जंगलातले प्राणी मला बघून नाराज तर नाही होणार. नाही राणी सरकार, पण डिप्रेस होतील. राणी सरकार हे कपडे आहेत का जंगलात घालायचे. हे कपडे आहेत का. आपण कुठे एका फंक्शनला चाललो आहोत का. नाही महाराज, जंगलात शिकारी करायला आलोय. महाराज गेला महिनाभर मी तुमच्या बरोबर शिकारी करते, पण माझी तरी शिकारच होत नाहीये महाराज. कारण शिकारीच्या नावाखाली तुम्ही जो गोंधळ घालता त्यामुळे शिकार होत नाहीये राणी सरकार. महाराज मी काय गोंधळ घातला. काय घातला. अहो गेल्या महिनाभरात तुम्ही या शिकारीच्या नादी 5 बंदुका मोडल्यात राणी सरकार. आणि मुळात 20 वर्षाआधी तुमची शिकार मी का केली याचा मला पश्चाताप होतोय राणी सरकार. महाराज अजून काय बोलायचं ते. एवढं काय केलं आम्ही.
काय केलं? अहो भाला असतो ना तो असा फेकून मारायचा असतो आणि बंदुकीचा असा नेम धरायचा असतो. तुम्ही बंदूक अशी फेकून मारता आणि भाला असा धरून असा धरता. कशी शिकार होणार मला सांगा बघू. महाराज महाराज माझ्या बंदूक फेकण्याने एका वाघाला लागलं होतं. मी कुठे नाही म्हणतोय. त्या वाघाला चांगलं टेंगूळ आलं होतं. ठाण्या वाघ टेंगळ्या वाघ म्हणून प्रसिद्ध झाला त्यानंतर. काय हे सगळं करताय? काय या शिकारीच्या मागे लागताय राणी सरकार? कारण महाराज मला सर्वोत्कृष्ट शिकारी म्हणून पुरस्कार मिळवायचा आहे. दिला नाही महाराज, फुकट नाही. मी मेहनत करणार आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून हा पुरस्कार मिळवणार महाराज. राणी सरकार तुम्ही राणी आहात या राज्याच्या. तुम्हाला याची गरज काय राणी सरकार? तुम्ही फक्त बोला, मी पुरस्कार देईन. मागच्या वेळेला एका डान्स कॉम्पिटिशन मध्ये नाही का तुम्ही गैरहजर होतात, तेव्हा परीक्षकांना सांगून तुम्हाला सर्वोत्कृष्ट गैरहजर हा पुरस्कार दिला होता. दादा. होय महाराज, याचा मला प्रचंड आनंद झाला होता महाराज. खरं तर ते गैरहजर राहणं म्हणजे माझं कर्तृत्व होतं आणि ते मी पूर्णपणे निभावलं महाराज. हो नक्कीच. त्यानंतर तुम्ही एका गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला एक होता. मिनिट, त्याबद्दल मला आक्षेप आहे महाराज, त्याबद्दल मला आक्षेप आहे. मी फक्त हॅलो हॅलो माईक टेस्टिंग एवढंच म्हणाले आणि तुम्ही मला चक्क पुरस्कार दिला. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग एवढ्यावर पुरस्कार दिला. राणी सरकार परीक्षकांनी हे बघितलं. हॅलो हॅलो माईक टेस्टिंगला तुम्ही जो षडज लावला होतात त्यांना अंदाज आला पुढच्या गाण्यात तुम्ही काय हाहाकार माजवणार आहात. पुरस्कार देऊन टाकला त्यांनी. देऊन टाका असं केलं राणी सरकार. एवढे पुरस्कार मिळून सुद्धा तुम्हाला का शिकार करायची राणी सरकार? नाही महाराज, ही सगळी सट्टेबाजी आहे, वशिलेबाजी आहे. हे बक्षीस मला नको, मला शिकार करायचे. राणी सरकार सगळ्या सापांना आणि उंदरांना बेघर केलं या क्षणाला. तुम्हाला कळतंय का? ऐका राणी सरकार, तुम्हाला जर शिकार करायची असेल ना, शांत राहा, स्वतःवर संयम ठेवा. तुम्ही जेवढा शांत राहाल तेवढा शिकार तुमच्या जवळ येईल. लक्षात आलं? होय महाराज. लक्षात आलं? होय महाराज. दबा धरून बसूया. हा दबा धरून बसूया. शांत राहा. काय आहे? काय आहे? खाकरा खायचा का? खाकरा खायचंय. जंगलात खाकरा आणलात तुम्ही? तुमच्या एक लक्षात येते का? तुमचं खाकरणं आणि खाकरा मादक आहेत या शिकारीसाठी. लक्षात येते का तुम्हाला? थोडा खाकरा खा. खाकरा कशाला आणला तिकडे? नेहमी खाकरा आणता मग नंतर सगळी माकडं येतात आणि सगळा चुरा खायला लागतात तिकडे बसून. अरे हो, आज ती माकडं आलीच नाही, टिंगू आणि टमी. टिंगू आणि टमी? हो, दोन माकडं आहेत, एक माकड आणि माकडी. आमची मैत्री झाली, मी नावं पण ठेवले, टिंगू आणि टमी. अरे राणी सरकार आहात ना, माकडांची फ्रेंडशिप कसली करता तुम्ही? होते आता आमची मैत्री माकडांशी. ए टिंगू, अजून कसे आले नाही टमी? नाही येणार ते, नाही येणार. कारण तुम्ही काय करता, रोज तुमच्या त्या फालतू शेरो शायरी पोस्ट करता आणि त्यांना जबरदस्ती लाईक करा असं सांगता. तुम्हाला शिकार करायचे ना, फोकस करा ना शिकारीवर. कोणत्याही क्षणी कळप येईल. आता कळलंय तुम्हाला? या साईडला या, तिथे बघा. कोणत्याही क्षणी कळप येईल, टेन्शन घेऊ नका, कॉन्सन्ट्रेट, फोकस करा शिकारीवर. कळलं? हा, शिकार करायचे. कानात बोटं घाला. शाबास, कानात बोटं घाला. बघा तिकडे. ऐकलं का? सई सिद्धू एका ना सैनिकाला, बने नावाच्या सैनिकाला इकडे मी बोलवलेलं आहे आणि त्याला हरणाचा ड्रेस घातलेला आहे. या बंदुकीत खोट्या गोळ्या आहेत. हिने मारल्या की तिने करून पडायचं, म्हणजे हिची जी इच्छा आहे शिकारीची ती पूर्ण होणार. एवढंच ठरलेलं आहे. पण आता आमच्या इकडे कोणी कॉल टाइम देऊन वेळेवर येईल तर खरं ना. महाराज, अजून हरण दिसत नाहीयेत महाराज. येणार बघत राहा. हीच वेळ ठरलेली आहे. महाराज मला ऐकू येत नाहीये. हे काढा हे बोट. हा, हीच वेळ ठरलेली आहे. येणार ते. हा, हेच ठरलंय म्हटल्यावर येणार ते. नाही म्हणजे ठरलेली वेळ आहे ना हरणांची. इथे पाणवठा आहे ना, तिथे पाणी प्यायला येणार हरण. काळजी करू नका तुम्ही. हा, कधी येणार आहे महाराज? बंदूक. हा, बंदूक. हा, नीट. हा महाराज, शिकारी करताना हा डोळा मिठायचं का? दोन्ही मिटले तरी शिकार होणार. कन्फर्म आहे. ठरलंय ते. टका टेन्शन घेऊ तुम्ही. हा चला. कधी येणार रे? हाच आहे रे क्लू. महाराजांचा विजय असो. येडायस तू? येडायस? हा, हरिण कधी मुजरा करता का? हा, कुठे होतास एवढा वेळ? हा,
माफ करा महाराज, माफ करा. सगळा गोंधळ ना ह्या गेटअपने घातलाय. काय? तुम्हाला सांगतो, मी गेटअप केला आणि जंगलात घुसलो तर माझ्या मागे काळवीट लागला हो. कसला चकायला होता मला बघून. नशीब तो जाळ्यात अडकला. मी जर का त्याच्या जाळ्यात अडकलो असतो ना तर माझी जाळी झाली असती शरीराची. तुम्हाला सांगतो, माझ्या मागे काळवीट होता पण माझा काळवीट नव्हता. वेळ चांगली होती माझी. खरंच सांगतो रे, हल्लीचे प्राणी खूप चेकाळलेत रे. सीझन नाही, ऋतू नाही, सतत आपलं कसं करतात. महत्वाचं काय लक्षात घे. तिचं लक्ष नाहीये हे बघ. हा आता ती तुला बंदूक मारे. तिचा नेम काय एवढा खास नाहीये, कळलं. ठो असा आवाज ऐकला की जरा पुढे धावत जायचं आणि महाराज तुम्ही मस्त करताय. हरिण कोण आहे? हरिण कोण आहे? तू आहेस ना राजा, मी आहे ना. समजलं तुला? पण महाराज ऐका ना, त्या खरंच नेम नाही ना लावणार मला. अरे खोट्या गोळ्या त्या बंदुकीत, नको टेन्शन घेऊ. खोट्या गोळ्या. ती झोपली. हरिण आलं, हरिण आलं. महाराज महाराज, हा मला वाघाचा आवाज येतो महाराज. अरे नाही रे, हे आमचं आहे ना ते घोरतंय. या डरकाळ्या रोज कानात ऐकतो मी. तुला माहितीये का कसे आयुष्य काढतोय. राणी सरकार, राणी सरकार. आपलं हरिण आलं. हीच ती वेळ. आपलं हरिण आलं. महाराणींचा विजय असो. आता तुझ्या आईची. आवाज कुठून आला महाराज? मी म्हणालो राणी सरकार, मी म्हणालो मारहाणी तर तुम्हाला करायचीच आहे. हरणाला मारायचं मग मारहाणी करायचीच आहे. हे म्हणालो राणी सरकार. हेच ते हरिण. महाराज मारा महाराज. Yes. थांबा महाराज 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 याला सांगा ना एका जागी थांबायला. महाराज 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 याला थांबा. थांब ना तू जोरा. अरे आता ते नाही हलणार राणी सरकार. आता घ्या. हा हो जाऊ दे. हाय रे मेरी हिरन, ये तेरा दुड़ 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 वो भागना, मेरा ठॉक करके तुम्हें मारना. अब कैसी करूंगी तेरी शिकार मेरे हिरन. शाहरुख करता है किरण. महाराज, ह्या शेरवर जीव सोडायचा की ठोची वाट बघायची. मारा राणी सरकार, मारा 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 मारा. नचीले है तेरे चरण ए हिरन, नचीले है तेरे चरण. मैं तुझ पे बैठ जाऊं, चल चलते हैं नाला सोपारा ते उरण. महाराज करेक्ट जागा आहे, मी जीव सोडतो. महाराज मारा त्या हरणाला सांगा थांबायला. महाराज मारा मारा. महाराज येस, साप ओढा. गोळी झाडा. महाराज काय हरिण मेलं. हो, तुमची शिकार यशस्वी झाली राणी. महाराज मी तर आभाळाकडे गोळी झाडली. हे कसं मेलं? ढगाला लागून खाली आली गोळी. तुमचा नेम तुम्हाला माहित नाहीये राणी सरकार. राणी सरकारांचा विजय असो. राणी सरकारांचा विजय असो. चला चला, या हरणाला ताबडतोब गायब करा राजवाड्यात. चला चला. नाही नाही महाराज, थांबा महाराज. नाही, मला हिरणाच्या अंगावर पाय ठेवून फोटो काढायचा आहे महाराज. काय असं दोन आवाज कसे ऐकवले महाराज? नाही, मी एकटाच म्हणालो. काय नाही महाराज, दोन आवाज आले. मी असं म्हणालो काय असे तुम्हाला दोन ऐकू आले. आणि आजूबाजूला कोणीच नाहीये ना. जंगलात आवाज घुमला राणी सरकार. हा केली तुम्ही शिकार राणी सरकार. आयुष्यात माझा फोटो महाराज. या हरणाच्या अंगावर पाय ठेवून मला फोटो काढायचा आहे. नाही नाही राणी सरकार, तुम्ही हरणाच्या अंगावर पाय दिलात तर ते हरिण मरेल. पण ते तर आधीच मेलंय ना महाराज. हो, पण ते मेलेल्या प्राणाला का त्रास द्यायचा नाही का? पाय का देताय? असा हात ठेवा डोक्यावर आणि फोटो काढा. मी पाहिजे तर फोटो काढतो. हा, उभे राहा. उभे राहा. अरे हे हरिण जिवंत आहे अजून महाराज. नाही, हे मेलच नाहीये. याला मारायला हवं. मेल. अरे मेलं महाराज. महाराज आपण या हरणाचं मुंडकं छाटू आणि याचं मुंडकं दिवाण खडत लावूया. फायनली मेल. महाराज
आपण ह्याच्या बेंबीतून कस्तुरी काढूया. नाही. याचं साल सोडवूया. महाराज थांबा. महाराज हरणाने बनियन घातलंय. महाराज नाही राणीसाहेब. हरणाने बनियन घातलंय. महाराणी माफ करा, मी बनेसेवक मी काय नाही केलं, ह्यानी सांगितलं सगळं. बने मी काय नाही केलं. महाराज तुम्ही मला फसवलत. महाराज का असं वागलात तुम्ही? महाराज का? राणी सरकार, तुमच्या आनंदासाठी, तुम्हाला ह्या शिकारीचा आनंद मिळावा म्हणून. महाराज तुम्हाला शिकारीचा आनंद मिळू नये म्हणून मी गेला महिनाभर हा गोंधळ घातलाय. महाराज म्हणजे काय? महाराज कशाला प्राण्यांना मारायचं? कशाला त्यांचा जीव घ्यायचा? नाही मला मान्य आहे भुकेसाठी प्राणी मारणं हा निसर्ग नियम आहे, पण स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राणी मारणं ही क्रूरता आहे. महाराज अहो भूक नसेल ना तर प्राणी सुद्धा प्राण्यांना खात नाही. मग माणसांनी आपल्या हौसेसाठी त्यांना मारायचं, याला काय अर्थ आहे? महाराज बंदुकीच्या गोळीनं टिपण्यापेक्षा त्यांना कॅमेऱ्यात टिपा. त्यात खरी गंमत आहे. महाराज हो राणी सरकार, शेवटी 4 वाक्यात पटलं मला. खरंच मला पटलं. आजपासून बंदूक बंद, कॅमेरा ऑन. येस. चला जाऊया. महाराज तो कावीट माझ्या मागे लागलाय. महाराज काहीतरी करा ना. महाराज तो कावीट मागे लागलाय माझ्या. आम्ही माणसं आहोत, प्राण्यांचं आम्हाला माहित नाही. क्या बात है, सुपर्ब. ह्या स्किट मधल्या तुम्हा तिघांच्या टायमिंग साठी आणि ह्या स्किटच्या थॉट साठी हॅट्स ऑफ. ब्रिलियंट. सई काय म्हणशील? सुसाट होता परफॉर्मन्स. मला असं म्हणायचं आहे की कधी कधी अशी वेळ येते की आकाशामध्ये सूर्याबरोबर चंद्र पण दिसतो. सूर्य असताना चंद्राची ब्युटी आपण अप्रिशिएट सहसा करता येत नाही कारण तो दिसत नसतो. पण आज ह्या 2 सूर्यांसमोर चंद्र तू पण लख्ख दिसलास आणि फार सुंदर दिसलास. फार मस्त केलंस बने. ह्या दोघांसमोर परफॉर्म करून स्वतःसाठी कॉम्प्लिमेंट्स मिळवणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि असाच पुढे जात राहा, असाच प्रगती करत राहा. तेव्हा आम्हाला खूप आनंद होईल जेव्हा तू सगळ्यात बिझी असशील आणि आमच्यासाठी अवेलेबल नसशील. समीरदा, विशाखाताई, सुंदर. तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्ही सूर्य आहात आणि तुम्ही आलात की सगळं उजळून निघतं. आज पण सगळं उजळून निघालं. अप्रतिम संकल्पना होती. ऑफकोर्स इतकं छान माझ्या भावाने लिहिलं होतं, त्याच्यामुळे फार मजा आली. कडक झाला परफॉर्मन्स, फार मजा आली. सिद्धू. मंडळी, नवीन घरात राहायला आल्यावर सगळ्यात महत्त्वाचे असतात सख्खे शेजारी. या सख्ख्या शेजाऱ्यांचा इरसाल अनुभव तुम्हाला सांगायला येतात फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. अरे बापरे आज रोड ऐकत ना बाबा. मुंबई गोवा हायवे एका रात्री बनणार. अगं वनी ऐक, वनी बाबा किती काम करशील, बस ना 2 मिनिटं. काय किती काम करशील, 2 मिनिटं बस. वनी अगं ऐक ना माझं. काय बस ना. करतोस बस इथे. काय झालं? काय झालं का? बस ना 2 मिनिटं बस. का? अरे आपण आजच शिफ्ट झालोय. एका दिवसात एवढी कामं नाही करायची. तुझी नाजूक कंबर रचकली तर मग आहेच. पण गौरव भाड्याचं घर असलं तरी आपलं घर आहे रे ते. हो ग. मला ते खूप छान ठेवायचंय. माझ्या बाबांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी. हो ना. माझ्या बाबांचं आज वर्षश्राद्ध आहे. 3 वर्षांपूर्वी कडक बुंदीचा लाडू गिळल्यामुळे पाईपलाईन चॉकअप झाली आणि म्हातारा गेला. सॉरी. माझ्या बाबांबद्दल अपशब्द बोलायचे नाही. अजिबात नाही. खरं तर आज अजिबात इच्छा नव्हती माझी शिफ्टिंग करायची. आता झालं. बाबांचं वर्षश्राद्ध करायचं राहिलं रे. हो ना. चल नमस्कार करू. ये.
वा वा गौऱ्या वा यार क्या बात है. ओहो नमस्कार. बघितलं किती चरबी आहे. फोटो मधून पण बोलतोय. इकडे 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 नमस्कार. काका या ना बसा बसा ना अरे, असं नाही. काय झालं काय सामान लावून नाही तीच आवरावर सुरू होती. काय वा वा काय मोरे आवडलं काय घर. अरे घर मस्त आहे तुमचं भाडं सोडून. माझं भाडं म्हणजे काय तुला पोरगी दाखवायला आणलेली आहे पसंत करायला. नाही तुला नाही आवडलं तरी चालेल. हा पण माझं भाडं मला वेलची विली मिळायला पाहिजे. काय जमा हो काका आम्ही वेळेवर देऊ तुमचं भाडं. हा तुझ्याकडे बघून घर दिली ना. हो काका. तुझ्याकडे बघून नाही तर याच्या चेहऱ्यात राम सोडा जटावी पण दिसत नाही आहे. मोरे आले आला का माझा अपमान करताय तुम्ही. अच्छा अपमान झाला तुझा. हा. चला काचा कुच्या कुठ्याला निघायचं. नाही, नाही, निघा, मोरे, निघा, मोरे, निघा, मोरे, निघा. मोरे एवढा काय सिरियस घेताय मोरे. भंकच करतोय मोरे भंकच करतोय. भंकच हा फोटो कोणाचा. बाबा आहेत माझे. हो का. 3 वर्षांपूर्वी गेले. अरे बापरे. गॉड ब्लेस यू. वा वा. त्याला RIP म्हणतात. मला इंग्लिश शिकवू का. काका हो काय झालं पुरी. नाही क्षणभर मला वाटलं माझे बाबाच उभे आहेत. अरे मी तुझ्या बापासारखाच आहे का नाही. हा, म्हणजे काय. हा. चेहरा बघ चेहरा बघा. केवढा राजबिंड माणूस आहे बघा. बाबा. कांती अशी तुकतुकीत काही समजलं बघा. काय उच्च शिक्षित होता. हो उच्च शिक्षित होते म्हणून त्यांच्या पोटी युनिव्हर्सिटी जन्माला आली ना. क्या बात है. मोरे इकडे ना एक मिनिट. काय बघ ऐका ना आमचं नवीनच घर आहे जस्ट आम्ही राहायला आलोय. या जरा वेळ नाही ना जा ना. तू कमाल करतोस. बघ ना. तुम्ही बसा हा. मी चहा टाकते हा बाबा. काय मानलीस पोरी. बाबा बाबा हा शब्द ऐकून ना माझी कान तृप्त झालं पोरी. पोटच्या पोरीनं बाबा म्हणून हाक मारावी हे माझ्या नशिबात नाही माहितीये. का भांडण झालंय का मुलीशी. माझ्या पोटी पोरगी नाही ना. का मी पुरुष आहे ना म्हणून झालेली नाही. झाली असतं तर माझ्या बायकोच्या पोटी शक्य होतं पण तिला पण नाही माहितीये. मग कशाला सांगताय. आणि नाराज नका होऊ ना मुलगी नाही तर कशाला नाराज होता एवढं. नाही म्हणजे एक तरी मुलगी असायला पाहिजे की नाही. एक तरी मुलगी बाबा असेल. तुम्ही काळजी करू नका ना मी आहे ना. मी तुमच्या मुलीसारखीच आहे बाबा. बेटा हो बाबा. बेटा हो बाबा. बेटा मी तुला चिंगी म्हणू. हो बाबा. त्यापेक्षा पुंगी म्हणा ना. जाऊ दे ना घराच्या बाहेर. शांत बस जरा शांत बस. अरे पण यार चिंगी मला सांग तुझं गाव कुठलं का. बाबा मी कोकणची म्हणजे सिंधुदुर्ग. काय सांगते. हो बाबा. तू कोकणातली आहे. हो बाबा. अगं मी पण कोकणातला चिपळून जाय का नाही काही समजलीस. अय्यो, काय सांगतो बाबा. नाही तशी मी माहेरून कोकणची हा. सासरहून पवई फिल्टर पाडा. ते आलेल्या चेहऱ्यावरनं तो ओळखला हा कोकणातला नाही म्हणून. असल्या पेद्रट चेहऱ्याची माणसं कोकणात तुम्हाला दिसायची नाही. काय बोललात पेद्रट मोरे तोंड सांभाळून बोला. फवाड फोडीन. पण पोरी हा बाबा. तू मला लय आवडलीस पोरी. मला सांग तुझ्या बाबांचं नाव काय. प्रकाश. माझं प्रभाकर. काय सांगतो बाबा. बघ ना म्हणजे दोघांच्या नावात कॉमन प्र आहे. ए मला सांग म्हणजे नुसतं प्र अक्षरात टॅलेंट असतं काय का. वा वा नाही, वा वा. तुझा अंदाज काय मला सांग. माझा अंदाज काय सांगतोय आत्ताशी पहिलं पान झालंय. 3 पानं बाकी आहेत. तेव्हा कळलं टॅलेंट आहे की नाही म्हणून. बाबा थोडी चेष्टा चालली. बाप लेकीचं नातं आहे ना. बाप लेक आम्ही बोलता वाय ना. ए बाबा मला एक सांग आवडी निवडी काय होत्या. त्यांना लुशाचा डान्स खूप आवडायचा. हो का? हो आज माझ्या बाबांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी तुम्ही मला भेटलात बाबा. बाबा तुम्ही बसा इकडे. कुठे बसवता यार घर. गौरव कसा बोलतोयस माझ्या बाबांशी. कळत नाही घर मला करत ते. अरे ते माझे बाबा आहे तू नको ना असं बोलूस त्यांच्याशी प्लीज गौरव. घ्या काय म्हणजे घ्या घ्या एक पात्री स्पर्धा सुरू झाली.
डीबीचे कॉलेज चिपळून पुढील स्पर्धक प्रभाकर मोरे. बाबा काय झालं बाबा? बेटा हा बाबा. बाबा म्हणून माझ्या कानावर हाक आली आणि माझे कान तृप्त झाले पोरी. बाबा कुणीतरी म्हटलेलं आहे शेवटी कसा एक तरी मुलगी असावी बापाला. हो बाबा. विचारपूस करणारी. हो बाबा. बाबा चहा घेतलात का? बाबा तुम्ही जेवलात का? हो बाबा. वेळेवर गोळ्या घ्या. बाबा. वेळेवर झोपा. हो बाबा. रोज गरम पाण्यातनं घ्या. लिंबू 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 पिले गरम पाण्यात घ्या. हो बाबा. शेवटी आहे ना पोरगी ती पोरगी असते हो, बापाची काळजी करणारी. बरोबर बोलतोय बाबा. पण तुझ्या रूपाने आज मला खरंच पोरगी भेटली. हो काय बाबा. बाय बेटा चिंगी काय सांगू माझं दुःख मी तुला काय सांगू. काय झालं बाबा? बोला ना बाबा. पण वाईट आहे ग. काय झालं बाबा? बोला ना. या घरचा मी मालक असून सुद्धा ना माझी बायको आहे ना मला नको ती कामाला होती. नको ती कामाला काय होती. सांगता बाबा? काम नाही केली ना मी काम मला मारते हो मारते. खूप खूप मारते. म्हणजे रात्री आहे ना मी झोपलो सर मला असे ओरबडून करते. ओरबडून मोठ्या मोठ्या किंचाळते. बापरे. अरे अरे मला बायको बसून वाचतो. काय होतंय बाबा? काय झालं बाबा? काय नाही झालं. सुवर्ण क्षणाचे मानकरी संपल्यानंतर हा अभिनय सुरू केलाय. तू अति करू नको सर. मला मारून टाकशील. बाबा मुलगी आहे तुमची. मुलगी आहे तुमची. बायको नाही. उठा बाबा तुम्ही. बाबा उठा. मला घरात पाठवू नको. नाही बाबा. मला मारून टाकील. नाही बाबा. माझी बायको मला बाबा बाबा बेटा बेटा नाही मला घरात पाठवू नको. नाही बाबा. मला माझी बायको आपण तुझ्या आईकडे मला नाही पाठवू. नाही नाही बाबा. बाबा तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा. मी तुमची मुलगी आहे बाबा. मी तुम्हाला कुठेच नाही जाऊ देणार. तुम्ही इथेच थांबा बाबा. मी घरात जाणार नाही. बायकोचा मार खायला मी घरात जाणार नाही नाही बाबा. मी तुम्हाला कुठेच नाही सोडणार. दिवसभर जेवण नाश्ता सगळं इकडेच करा आणि रात्री झोपायला गौरव जाईल. ए माझा काय संबंध? याची बायको झोपेत नव्हते. मी पण हेच करू. हे करू मी किती वाचा वाचा करतो बघ. किती का वाचा वाचा. लग्नाच्या वेळी काय म्हणत होता? मला जावे बनवून घ्या. मला जावे बनवून घ्या असं म्हणत होता. कधी फिरत तुझ्या मागे रे? अरे जा रे जा. कधी फिरत तुझ्या मागे? कधी फिरलो? सांगून द्या. कधी फिरत तुझ्या मागे? याच्या मागे फिरलो मी. थांब शांत. वा रे वा. बाबा तुम्ही कुठेच नका जाऊ. ऐक हा. इथे बस तू. हा. त्यांची मनस्थिती ठीक होईपर्यंत राहतील ना ते इथे. 2 टाइमचं खाय प्यायला मिळायला लागलंय. झोपायला मिळणार आहे. 12,000 भाडं. अजून काय पाहिजे मनस्थिती? गौरव जर माझे बाबा इथे राहणार नसतील ना तर मी पण नाही राहणार इथे. बरोबर आहे. ही जर इथे राहणार नसाल तर हा घर मी भाड्याने देणार नाही. गेट आउट. मुळात हा घर नाही हे घर असतं लक्षात ठेवा. आता नका सांगू. थांबा कशाला निघताय? थांबा ना. बसा बसतो. या बसा. बसा बाबा थांबतो. हा तुझा बाप माझा सासरा. ओके डन. खुश ना? बसा शांत बसा. मला जरा हल्दीचं दूध घेऊन या. हो घेऊन येते. थांब हळदीच दूध नको आणू. त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता सगळं टाक. हा 5 या सरड्याला. पण आता बाबा आहेत ना ते. हा बाबा सॉरी बाबा आहेत ना बाबा. हो बाबा पाय पडतो. ओहो व्हॉट रिॲक्शन. ऐका ना पहिला मला बोलू तर द्या. हे माझे सासरे. आता आपली पहिली दिवाळी आहे की नाही लग्नानंतरची. मग आता जावयाला सासरा काय ते देणार ना. हो आमच्या मोरेच्या घराण्यात ना खूप मोठी परंपरा हा. आहे. जावयाला दिवाळीत 10 ग्रॅम सोन्याची चेन देतात. काय आलं? द्याल ना बाबा? हा मी दूध घेऊन येते. थांब चेहऱ्याचं बघ खरवस आला आहे. बात आहे गौरव. वा वा.
बाबा काय झालं देताय ना? बाबा द्याल ना नाही ते काय झालंय काय झालं? सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मांग एकदा असं झाला होता. काय झालं बाबा? ते काय द्या की काय देणार मला माहित आहे. नाही देणार बाबा बाबा अरे, द्याल ना? नाही देणार बाबा मला विचार. बाबांना चॅलेंज करू नकोस हं? ते चिपळूणचे खूप मोठे आसामी आहेत गळ्यातली चेन काढून देतील ते हो द्या. कळेल तुम्हाला नाही कळेल सगळं तुम्हाला बाबा, द्या ना, बाबा. द्या की मग. बाबा. मुलात गोष्ट सांगण्यासारखी आहे. काय? सांगा ना बाबा. अरे मी काय म्हणतो काय? तर बघा काय पुढे बघा काय पुढं काय ते? काय बाबा थांबा. ए, थांब, 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 थांब. असं मला बघितलं? वा 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 मस्त होता परफॉर्मन्स सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. गौरव मोरे जिओ. चार्मर तू जगात एकटाच आहेस. म्हणजे उद्या माझं लग्न झालं माझा नवरा असेल तरी मी त्याला चार्मर म्हणणार नाही. चार्मर तूच असशील. चार्मर तूच असशील माझ्यासाठी. मोरे वा. आज पण स्टेडियमच्या बाहेर 3-4 शॉट्स तुम्ही मारले आणि त्याचा आनंद आम्ही पुरेपूर घेतला. मला खूप आनंद होतोय. आज खूप दिवसांनी शालू पण ऐकायला मिळालं. तुम्हाला बघता आलं शालू गाताना. मन खुश झालं, शांत झालं. वनिता सुंदर अप्रतिम साथ. आणि एक स्पेशल कॉम्प्लिमेंट, तुला हा रंग खूप सुंदर दिसतो. या रंगाचे कपडे वारंवार घालत जा प्लीज. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप छान कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही फार छान फुलवलात. मस्त. हे नवीन घर तुम्हाला सर्वार्थाने लाभो ही प्रार्थना करते. मस्त. सिद्धू म्हणजे कमाल धमाल असा परफॉर्मन्स होता आपण असं म्हणूया. मी सुरुवात मन्यापासून करेन. तू कमाल काम केलंस मन्या. सुपर. मोरे सर तुमचा परफॉर्मन्स किंवा हे स्किट उत्तम होण्याचं एक कारण आहे जे मला माहिती आहे. गेले कित्येक एपिसोड मी तुम्हाला दुसऱ्यांच्या स्किटमध्ये बसून त्यांचं स्किट बघताना पाहिलं होतं. आज मी तुम्हाला तुमचं स्किट बघताना पाहतोय. म्हणजे लूक बघा तो म्हणजे तो तसाच आहे जो तो हवालदार होता किंवा तो पोरीचा बाप होता तसाच लूक आहे तो बघतोच आहे स्किट. त्यामुळे ते चांगलं होणारच होतं. ते डबल मोरे होते. त्यामुळे कमाल सर मजा आली. म्हणजे आज तुम्ही धिंगाणा घातला. तुम्ही हास्य जत्राचा एक अनुभव सांगतो. मी आत्ता मागच्या आठवड्यात माझा वाढदिवस झाला तर खूप फोन आले. तर काही फोन झाले कारण मी आपलंच शूटिंग करत होतो. तर नेटवर्क फोन लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी मला फोन आला. एका दिग्दर्शकांचा फोन आला. त्यांनी मला विश केले की अरे सिद्धू मस्त फोन लागत नव्हता. बोला नाही सर मी हास्य जत्रेच्या शूटिंगला गेलेलो. हे ऐकल्यानंतर त्याच्यानंतर पुढचे जे काही संभाषणं झाली त्यात तुमच्या सगळ्यांचं कौतुक होतं. आणि त्याच्यातला जास्त वेळ हा गौरव मोरेबद्दल बोलण्यात आला. वा वा वा. आणि जेव्हा गौरव मोरेचं कौतुक होतं मला वाटतं माझं कौतुक होतं. तेव्हा मी ते ऐकत होते की ते तुझ्याबद्दल इतके भरभरून बोलत होते. अरे काय तो पोरगा आहे काय काम करतो. म्हणजे तुम्ही सगळे दिग्गज असताना सुद्धा तो मुलगा स्वतःचं एक स्थान निर्माण करतो वगैरे. तर हे बघून ना हे ऐकून खूप मस्त वाटतं. आणि हे जे बोलणं तुझ्याबद्दल बोललं जातं ते सार्थकी लावण्याचा प्रत्येक वेळेला ते करतोस तू. याच्यासाठी तुझं विशेष अभिनंदन मित्रा. सुपर वा वा बहुत खूप.